भाऊ-बहीण ऑफिशियल या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला शांत लोक आवडत नसतील तर हा विषय ऐकण्याआधी थांबा. कारण ही कथा गोंगाट करणाऱ्यांची नाही, तर न बोलता सगळं सहन करणाऱ्यांची आहे. जे हसत नाहीत म्हणून दुर्लक्षित होतात. जे तक्रार करत नाहीत म्हणून दुर्बल समजले जातात. पण जे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःशीच लढत पुढे जातात. या काही ओळी तुम्हाला अस्वस्थ करत असतील तर समजून घ्या. हा विषय फक्त मकर राशीचा नाही, तर त्या प्रत्येकाचा आहे जो शांतपणे मजबूत बनत जातो. ज्योतिष सांगते सत्य. मकर राशी हसते कमी पण आयुष्याशी लढते सर्वांना जास्त. मकर राशीचे लोक बाहेरून शांत, संयमी आणि थोडेसे कठोर वाटतात. त्यांच्या चेहऱ्यावर फारसे हसू नसते. शब्द कमी असतात आणि भावना उघडपणे व्यक्त करण्याची सवय नसते. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचे आयुष्य सोपे आहे. उलट मकर राशीचा खरा संघर्ष हा आतल्या आत चाललेला असतो. जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि स्वतःवर टाकलेला ताण हे सगळं ते मनातच साठवून ठेवतात. मकर राशी लवकर यश मिळवण्यावर विश्वास ठेवत नाही. त्यांना माहीत असते की खरा विजय हा वेळ, संयम आणि सातत्यानेच मिळतो. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात संघर्ष लवकर सुरू होतो आणि यश थोडं उशिरा मिळतं. इतर लोक जिथे थांबतात तिथून मकर राशीची खरी मेहनत सुरू होते. कुणाकडून कौतुक मिळो वा न मिळो, ते आपलं कर्तव्य शांतपणे पार पाडत राहतात. भावनांच्या बाबतीत मकर राशी फार खोल असते, पण त्या भावना व्यक्त करण्याऐवजी नियंत्रणात ठेवते. दुखावलं गेलं तरी ते रडत बसत नाहीत, तर स्वतःला अधिक मजबूत बनवतात. आयुष्याने कितीही कठीण परीक्षा घेतल्या तरी मकर राशी हार मानत नाही. त्यांच्या मनात एकच गोष्ट ठाम असते, आज नाही तर उद्या, पण आपण नक्की उभं राहायचंय. मकर राशीचा खरा स्वभाव समजायला वेळ लागतो. जेव्हा ते यशस्वी होतात तेव्हा लोकांना वाटतं की हे सहज मिळालं असेल. पण त्या यशामागे असलेली एकाकी मेहनत, न बोललेली वेदना आणि न थांबणारा संघर्ष फार कमी लोकांना दिसतो. म्हणूनच मकर राशी कमी हसते, पण आयुष्याशी सर्वात जास्त ताकदीने लढते. मकर राशीचे लोक आयुष्याला खेळ म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून पाहतात. लहानपणापासूनच त्यांच्यावर परिस्थितीपेक्षा जास्त ओझं येतं. त्यामुळे त्यांचा स्वभाव वेळेआधीच प्रगल्भ होतो. इतर जण जिथे आधार शोधतात, तिथे मकर राशी स्वतःच स्वतःचा आधार बनते. कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर उभं राहणं त्यांना जास्त योग्य वाटतं. नात्यांच्या बाबतीत मकर राशी उथळ नसते. ती कमी लोकांना जवळ करते, पण ज्यांना करते त्यांच्याशी प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारे नाते जोडते. विश्वास तुटला की ती लगेच प्रतिक्रिया देत नाही, पण मनात एक अंतर तयार होतं, जे पुन्हा भरून काढणं खूप अवघड असतं. म्हणूनच मकर राशी भावनांनी कमकुवत नसून भावनांवर नियंत्रण ठेवणारी राशी मानली जाते. अपयश आलं तरी मकर राशी तक्रार करत नाही. ती प्रत्येक अपयशाला एक धडा समजते आणि स्वतःला अधिक शिस्तबद्ध बनवते. वेळेची किंमत, संयमाची ताकद आणि सातत्याचं महत्त्व मकर राशीला आयुष्य शिकवतं. त्यामुळेच इतरांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मकर राशी हळूहळू पण नक्की साध्य करते. मकर राशीचं यश बहुतेक वेळा उशिरा दिसतं, पण ते टिकाऊ असतं. एकदा का ती उभी राहिली की पुन्हा मागे वळून पाहत नाही. तिने भोगलेला संघर्ष तिला अधिक कठोर नाही तर अधिक मजबूत बनवतो. म्हणूनच मकर राशीचा प्रवास शांत असतो, पण त्यामागची जिद्द आणि सहनशक्ती अफाट असते. मकर राशीच्या आयुष्यात एक वेगळी शिस्त असते. त्या शिस्तीत भावना दडपल्या जात नाहीत, तर योग्य वेळ येईपर्यंत थांबून ठेवल्या जातात. म्हणूनच मकर राशी लगेच निर्णय घेत नाही, पण एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही. आयुष्य कितीही बदलत राहिलं तरी त्यांच्या विचारांची दिशा ठरलेली असते. ही राशी स्वतःसाठी फारसं जगत नाही, तर आपल्या माणसांसाठी, कुटुंबांसाठी आणि जबाबदाऱ्यांसाठी जगते. त्यामुळेच अनेकदा त्यांच्या स्वप्नांना दुय्यम स्थान मिळतं. तरीही मनाच्या कोपऱ्यात ती स्वप्न जपून ठेवलेली असतात आणि योग्य क्षण आला की त्यासाठी संपूर्ण ताकद लावली जाते. मकर राशीला शांतता आवडते, पण ती पळून जाण्याची शांतता नसते. ती विचारांची, आत्मपरीक्षणाची शांतता असते. एकांतात ती स्वतःला अधिक ओळखते आणि स्वतःच्या कमतरतांवर काम करते. त्यामुळेच तिची वाढ हळू दिसते, पण आतून ती खूप खोलवर होत असते.
या राशीचे लोक फारसे स्वतःबद्दल बोलत नाहीत, पण त्यांची कृतीच त्यांची ओळख असते. शब्द कमी आणि काम जास्त, हेच त्यांचं ब्रीद असतं. आयुष्याने कितीही कठीण वळणं घेतली तरी मकर राशीच्या आत्मसन्मान ढळत नाही. म्हणूनच त्यांच्या यशात गोंगाट नसतो, पण त्या यशाला वजन असतं. मकर राशीचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा असतो, कारण ती वेळेशी स्पर्धा करत नाही, तर वेळेला आपला साक्षीदार बनवते. घाई, दिखावा किंवा तात्पुरते यश याकडे तिचा कल नसतो. ती जे काही उभारत असते ते हळूहळू पण मजबूत पाया घालून उभारत असते. त्यामुळेच तिच्या आयुष्यात अचानक यशापेक्षा दीर्घकालीन स्थैर्य जास्त दिसून येतं. या राशीचे लोक स्वतःची तुलना कुणाशीही करत नाहीत. इतर कुठे पोहोचले आहेत यापेक्षा आपण कालपेक्षा आज किती पुढे गेलो आहोत याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे त्यांची प्रगती शांत असते, पण सातत्यपूर्ण असते. कुणी दुर्लक्ष केलं, कमी लेखलं किंवा विश्वास ठेवला नाही तरी मकर राशी त्यावर प्रतिक्रिया देत बसत नाही. ती स्वतःला सिद्ध करण्यात ऊर्जा घालवते. मकर राशीला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, पण त्याच मेहनतीमुळे तिला स्वतःवर प्रचंड विश्वास निर्माण होतो. संकटांच्या काळात ती भावनिक गोंधळात न अडकता व्यवहार्य विचार करते. काही गमावलं यापेक्षा काय सावरणं गरजेचं आहे यावर ती लक्ष केंद्रित करते. म्हणूनच कठीण परिस्थितीतही तिचा निर्णय क्षमता अधिक स्पष्ट दिसते. या राशीचे लोक आयुष्याच्या उत्तरार्धात जास्त समाधानी असतात, कारण त्यांनी घेतलेले कष्ट, केलेले त्याग आणि पाळलेली शिस्त याचे परिणाम हळूहळू दिसू लागतात. तेव्हा मकर राशी मोठ्याने आनंद साजरा करत नाही, पण मनात एक शांत समाधान असतं. हे समाधान कुणाकडून मिळालेलं नसतं, तर स्वतःच्या संघर्षातून कमावलेलं असतं. त्यामुळेच मकर राशी कमी बोलते, कमी हसते, पण आयुष्याला सर्वात खोलवर समजून घेत असते. मकर राशीच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची अंतर्गत दृढता असते, जी सहज कुणाच्या लक्षात येत नाही. बाहेरून साधेपणा आणि थोडी कठोरता दिसली तरी आतून ती फार खोल विचार करणारी आणि दूरदृष्टी असलेली असते. आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळवताना आजच हवं असा हट्ट न करता योग्य वेळी मिळेल अशी मानसिक तयारी ठेवणं ही तिची खास ओळख आहे. त्यामुळेच अनेकदा मकर राशीची वाटचाल एकाकी दिसते, पण ती दिशाहीन नसते. ही राशी आयुष्यातील अनुभवांना फार गांभीर्याने घेत असते. प्रत्येक चूक, प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक अपयश तिच्या विचारसरणीत बदल घडवतं. ती स्वतःला दोष देण्यात वेळ घालवत नाही, तर स्वतःला अधिक सक्षम कसं करता येईल याचा विचार करते. म्हणूनच मकर राशी हळूहळू अधिक परिपक्व, अधिक समजूतदार आणि अधिक आत्मनिर्भर बनत जाते. मकर राशीला लोकांनी ओळखावं, कौतुक करावं अशी फारशी अपेक्षा नसते. तिला स्वतःच्या अंतराम्याशी प्रामाणिक राहणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच अनेकदा ती न बोलता खूप काही सहन करते. पण या सहनशीलतेला मर्यादा असतात. एकदा की ती मर्यादा ओलांडली की मकर राशी शांतपणे अंतर ठेवते आणि पुन्हा मागे वळून पाहत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मकर राशी स्वतःला घडवत असते. परिस्थितीने घडवलेली ही राशी कोणत्याही सोप्या मार्गावर विश्वास ठेवत नाही. कष्ट, संयम आणि स्वतःवरचा विश्वास या तीन गोष्टींच्या जोरावर ती पुढे जात राहते. म्हणूनच मकर राशीचं आयुष्य झगमगीत नसलं तरी ते मजबूत असतं आणि तिची वाटचाल शांत असली तरी ती आतून अत्यंत शक्तिशाली असते. मकर राशीच्या आयुष्यात संयम हा पर्याय नसून गरज असते. अनेक वेळा परिस्थिती त्यांना थांबायला भाग पाडते, पण त्या थांबण्यातही ते स्वतःला तयार करत असतात. बाहेरून जरी प्रगती थांबलेली वाटली तरी आतून विचार, योजना आणि मानसिक ताकद घडत असते. म्हणूनच मकर राशीचा उगम अचानक नसतो, तर योग्य क्षणी घडलेला असतो. ही राशी शब्दांपेक्षा मौनावर जास्त विश्वास ठेवते. बोलून स्वतःची बाजू मांडण्याऐवजी ती वेळेला उत्तर देऊन देते. कोणाला काय दाखवायचं यापेक्षा स्वतःला काय बनवायचं यावर तिचं लक्ष असतं. त्यामुळेच मकर राशी अनेकदा गैरसमजांची शिकार होते, पण ती त्या गैरसमजांना साफ करण्यासाठी धावपळ करत नाही. मकर राशीला भावनिक गोंधळ आवडत नाही. ती नात्यांमध्ये स्थैर्य शोधते.
क्षणिक आकर्षण, दिखाऊ प्रेम किंवा रिकाम्या आश्वासनांपेक्षा विश्वास आणि समजूतदारपणाला ती जास्त महत्त्व देते. त्यामुळे तिची नाती कमी असतात, पण खोलवर रुजलेली असतात. एकदा का कोणावर मनापासून विश्वास ठेवला, की ती व्यक्ती तिच्यासाठी कायमची ठरते. या राशीचे लोक स्वतःची ताकद गाजवत नाहीत, पण संकटांच्या वेळी ती ताकद स्पष्टपणे दिसून येते. जिथे इतर घाबरतात, तिथे मकर राशी शांत राहते. घाबरण्यापेक्षा मार्ग शोधणं, तक्रार करण्यापेक्षा जबाबदारी उचलणं हे तिचं स्वभाव वैशिष्ट्य असतं. म्हणूनच कठीण प्रसंगी लोक नकळत मकर राशीकडे पाहू लागतात. मकर राशीचा खरा विजय हा बाह्य यशात नसून आत्मसंतुलनात असतो. कितीही संघर्ष झाला, कितीही अडचणी आल्या, तरी स्वतःची मूल्य न बदलता पुढे जाणं ही तिची खरी कमाई असते. म्हणूनच मकर राशीचं आयुष्य कदाचित सहज नसेल, पण ते अर्थपूर्ण, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारं असतं. ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्याशी जुळणारी वाटली असेल, तर क्षणभर थांबून स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. तुम्हीही मकर राशीचे आहात किंवा तुमच्या जवळचा कोणी असा शांतपणे संघर्ष करणारा असेल, तर हा अनुभव एकट्याचा नाही हे समजून घ्या. तुमचं मत, तुमचा अनुभव आणि तुमची भावना व्यक्त करा. कारण अशा गोष्टी बोललेल्या गेल्या तर त्यांना अर्थ मिळतो. हा विचार पुढे पोहोचण्यासाठी हा कंटेंट जपून ठेवा आणि अशाच खोल, सत्याला स्पर्श करणाऱ्या राशींच्या कथा वाचण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.